कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तू माझ्याशी पंगा घेतलास ना, माझ्या अगेन्स्ट गेलीस ना, माझ्याच घरात। मग आता तुझ्या कर्मांची फळं भोग। आज तू दिवसभर इथेच राहशील, तुझी पनिशमेंट। दार उघडा, कोणी आहे का बाहेर? दरवाजा उघडा ना, दार उघडा कोणीतरी। हॅलो सारंग, सूर्य दादा, बरं झालं तू आलास। अरे राजताईचा फोनच लागत नाही, त्यात कंपनीत आहे का नाही हे पण समजत नाहीये, आणि हे दादा आम्हाला आज सोडत नाहीयेत। बहीण कुठे आहे माझी? बहीण कुठे आहे? सूर्या, सांग लवकर, सोडा मला। नाही जाते रे ते। अरे नील नील प्लीज नील आणखीन पसरवतोयस आई 2 मिनिटं थांब। नाही नको। अरे नील, पोलिसांशी बोललो मी, कस्टडीमध्ये घेतले त्या पोरीला। मी त्यांना सांगितलं जितकी कलमं असतील, म्हणजे प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये जाऊन न्यूसन्स क्रिएट करणं, तोडफोड करणं, जीवे मारण्याची धमकी देणं, सगळं केलंय तिने। म्हटलं आयुष्यभर त्या जेलमध्ये सडली पाहिजे ती, बाहेर येतं कामा नये। अरे पण मुळात त्या मुलीबरोबरचं प्रकरण एवढं विकोपाला गेलंच कसं? तिलोत्तमा, तूच मेल पाठवली होतीस ना त्या मुलीला की आपल्याला प्रॉडक्ट करता रॉ मटेरियल पाहिजे म्हणून? हो, म्हणजे मेलवर माणूस कसा आहे ते नाही ना कळत आपल्याला। ती इथे आल्यानंतर कळलं की तिचं वागणं किती विचित्र आहे। हे सगळं सारंगला कळलं पाहिजे। नाही, खरं काय ना ते सारंगला कळलं पाहिजे। आय एम सॉरी, पण मी प्लीज घरी जाऊ? या अवतारात मला नाही राहता येत आहे। मी चालले घरी। आय एम सो सॉरी। ऐश्वर्या वहिनी, ऐश्वर्या वहिनी। सारंग बरं झालं तू आलास, चल पटकन चल। सारंग, हे बघ हीच ती खोली। सारंग 1 मिनिट। सावली आखरी सारंग, ऍक्च्युली मीच तिला कोंडलंय। कोंडले? येस, माझ्याशी उलट बोलत होती, उलट उत्तरं देत होती, ऐकत नव्हती, म्हणून दिली पनिशमेंट, कोंडलं तिला। सावली काय शाळेत जाणारी मुलगी आहे का की तिला तुम्ही कोंडले आहात, तिला शिक्षा देताय? या घरात तिचा काहीतरी मान आहे, तुम्ही मानत नसाल पण माणूस म्हणून मान आहे। आणि मला एक गोष्ट कळत नाही, आपण कोण आहोत दुसऱ्या व्यक्तीला शिक्षा देणारे? तू काय कटकारस्थान करण्यासाठी आले या घरात? सत्य असल्याचे पुरावे गोळा करायचे ना, मग ते कर ना। हे काय करत बसलीयस? आणि मला माहिती आहे तुझ्या मनात द्वेष आहे सावली बाबतीत, तुझा स्वभाव माहिती आहे मला। पण मला एक गोष्ट कळत नाहीये, मग दोघींमध्ये मैत्री कधीपासून झाली? एवढं कधीपासून जुळायला लागलं? हे बघा, सावली ना माणूस म्हणून खूप चांगली आहे, आणि सावली ना कोणाचंही वाईट करायला जात नाही, सगळ्यांची सौम्यपणे बोलते, आवाज चढवून कधीही कोणाशी बोललेली नाहीये ती। हा, जर तिला कोणी त्रास दिला ना तर ती उत्तर देते, हेच संस्कार आहे तिच्यावर, आणि ते दिसतात। यापुढे असं करायचं नाही वहिनी। सारंग, म्हणजे तुला हे म्हणायचंय की मी खोटं बोलतेय? ती खरंच माझ्याशी उलट बोलली आणि म्हणून मी तिला कोंडलं। वहिनी बस, बस झालं। यापुढे सावलीला त्रास द्यायचा नाही, ठीक आहे? या अशा सगळ्या गोष्टीने ह्या घरात नाही चालणार। सारंग सर,
सावली रडू नको. डोळे पुस. डोळे पुस सावली. काय झालं सांग मला. मला माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता. तिला माझी गरज होती. तिची बहीण आहे ना, ती कोणत्या तरी अडचणीत आहे. त्यामुळे ती मला मदतीसाठी बोलवत होती. ती इथे पहिल्यांदा आली. मी तिच्या मदतीला जात होते, पण यांनी वहिनी, हे ऑफिस नाही, हे घर आहे. इथे माणसं राहतात, ठीक आहे. आणि कोणी कुठे जायचं ना, हे तू नाही सांगायचंस. सावलीला जिथे जायचं असेल ना, ती जाईल. तुझ्याकडून परमिशन घ्यायची गरज नाही तिला. यापुढे जर सावलीला कोणी असा त्रास दिला ना, माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल. हॅलो, बोल. ऐश्वर्या, खूप चुकीचा वागली आहेस तू. तू फोटो दाखवायचा होता ना त्याला. हो, फोटो दाखवायचा. मूर्ख आहेस का जरा. गेल्या वेळेस फोटो दाखवला तेव्हा काय झालं आठवतंय ना. सत्कार केला असता सारंगने आपला. इडियट आहेस तू. कोणता डाव कधी खेळायचा, कोणता पत्ता कधी फेकायचा हे तुला कळतच नाही. कधी शिकणार आहेस अस्मी. एक काल आहे म्हणून तो कधीही ओपन करायचा असं नसतं. आता तो फोटो डिरेक्टली तिलोत्तमा मेहंदळेला दाखवायचा, सगळे असताना. प्लस तुला एक गोष्ट माहितीच नाही, ती जी मुलगी, ती दुसरी तिसरी कोणी नसून ज्या मुलीने आपल्या कंपनीत गोंधळ घातला ना, तिची रिलेटिव्ह आहे. म्हणजे सावलीची मैत्रीण आपली दुश्मन. आता तू जोर जोरात बोलणार आहेस की जाऊन कामाला लागणार आहेस. जा. हा देवा, बोल. हा भाई, काय रे तू तुझे प्रॉब्लेम्स माझ्याकडे का फॉरवर्ड करतो? म्हणजे कशाबद्दल बोलतोयस तू? अरे तुझ्या कंपनीतून एक मुलगी आली आपल्याकडे. ठीक आहे, आलोच मी. ठीक आहे, ये. ए ताई, अजून काही मागवू? म्हणजे कोल्ड्रिंक, सॉफ्ट ड्रिंक, लिंबू पाणी काही अजून? अगं ताई, प्लीज काहीतरी बोल. हा, हे बघ, मगाशी तुला बाहेर काढलं की नाही जेलचं, हा, आता खायला पण दिलं. हा, वाटल्यास तुझ्या दादाला काही कळू न देता तुला घरी पोचव. हा, मग तर झालं. प्लीज कुछ तो बोलो. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.